कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग, कसला निर्णय? हे लग्न मी नाही करू शकत। कसं असतं ना बाळा, जगात प्रत्येक गोष्ट ही सकारण घडत असते। म्हणजे तुला लग्न नाही करायचं यामागे काहीतरी कारण हे नक्कीच असणार। ते कारण आम्हाला कळू शकेल का? ही लहान असताना भैरवी माईन बरोबर एक करार झाला। करार म्हणजे त्यांच्यासोबत प्रत्येक कार्यक्रमाला जायलाच पाहिजे असा। माफ करा, पण मला असं माझ्या परिस्थितीवर बोलायला नाही आवडत। तुम्ही सगळं जवळून बघितलं, त्यामुळे मला काम करत राहणं गरजेचं आहे। मी स्वतःचा विचार केला ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही। फक्त एवढंच कारण आहे ना? हा, एवढीच अडचण आहे ना? 2 मिनिटात सोडवतो। लो अमरराव, आमची एकुलती एक मुलगी, जीव की प्राण होती आमचा सानिका। पण ती निघून गेली आणि पण तुला पाहिलं आणि असं वाटलं आमची सानिकाच परत आली आमच्याकडे तुझ्या रूपाने। सावली, तू मुलगीच आहेस आमची। आम्ही तुझ्या चांगल्याचाच विचार करू। सावली, मी अमरशी बोललो। काय म्हणाली ती? लग्नानंतर हिने काम केलं तरी चालणार आहे, त्याची त्याला काही हरकत नाही। बघितलंस, चांगल्या मनाने ठरवलेल्या गोष्टी चांगल्याच होतात। आता झालं ना मनासारखं? उगाच विचार करत होतीस विडाबाई। येते मी। थांब, आपल्या लेकराला असं न जेवता माघारी पाठवेन का मी? सावली, खूप दिवसापासून एक गोष्ट मनात होती ग। कुणाशी बोलता येत नाही, कुणाला सांगता येत नाही। तुला सांगू, मला आई म्हणजे हो आई।
कानू अगं पाणी घे. अगं सावली येईल ग, कुठं नाही जात ती. पांडुरंग आहे की नाही त्याला काळजी घे. पाणी घे. सगदेवा काय रे, कुठं काय लागला का पत्या? नाही, तिच्या सगळ्या मैत्रिणींकडे जाऊन आलो पण ती कुठंच नाही. आपल्या मैत्रिणीला काय सांगून गेल्या का? नाही ना. पळून गेली ती, पळून गेली. मी तर म्हणते बरंच झालं ना ते करवंद. तसं बी कोणी विकतही घेईना आणि फुकटही घेईना. बरं झालं. जयंती, बास जयंती बास. पाठव तुमचा डायलॉग. सारखा सारखा नका घेऊ तू. अगं पण कोण आहे रे? जगन्नाथजी. बोला जगन्नाथजी. काय सावलीला शोधताय का? होय, म्हणजे घरात दिसली नाही म्हणून. काळजी नका करू, ती माझ्याकडे आहे, माझ्या घरी आहे. सावली तुमच्याकडे आली? हो, आणि अगदी सुखरूप आहे. कळलं का? जेवण करेल आणि येईल घरी. हं? बरं बरं, तुमच्याकडे आहे म्हणल्यावर काहीच अडचण नाही. येऊ द्या सावकाश. ठेवू का फोन? हा. सावली जगन्नाथजींकडे आहे. पांडुरंगारी. पांडुरंगा तुलाच काळजी रा. पांडुरंगारी वासुदेव हरी. मला विश्वास होता माझे साऊ कधी बी येडं वाकडं पाऊल उचलणार नाही. हो का? घे अजून एक चपाती घे. नाही माझं खरंच पोट भरलं. अगं असं काय करतेस? काही होत नाही अजून एक चपाती खाल्लीस तर. आहे पोट भरले. साऊ लाजतेस काय तू? सावनी जेवताना लाजायचं नाही. आणि आता तू हे आपलंच घर समज. अगं आणि आपल्याच घरात काय लाजायचं? सावली एक सांगू, घरातून बाहेर पडताना घरच्यांना सांगून निघत जा ग. आणि तुला काही अडचण आली, काही काही बोलावंसं वाटलं तर आम्ही आहोतच ना ग. हा ना? अरे वा, आज सगळे चांगले योग जुळून आलेले दिसत आहेत. अरे वा, यांना घेऊनच आलात का? हो मा, आता सावलीला मुलगी मानलंय म्हटलं तिची प्रत्येक शंका दूर करायला नको. सावली, आता तू अमरच्याच तोंडून नाही तो काय म्हणतोय ते, म्हणजे तुला टेन्शन राहणार नाही. ऍक्च्युली मला काहीच प्रॉब्लेम नाही जर यांनी लग्नानंतर जॉब सुरू ठेवला तर. त्या बाबतीत यांना स्वातंत्र्य राहील. तुम्हाला जोपर्यंत काम करायचंय तुम्ही करू शकता. झालं समाधान की अजून मनात काही शंका आहे? नाही. बरं, मी निघतो. आणि तुम्हाला कधीही काही बोलू वाटलं तर हक्काने बोलू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.